पुण्यतिथी दिवस आहे. त्यांच्या निर्याणाविषयी त्या आज आपल्यासमोर प्रवचन करतील. महाराजांनी त्यांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य द्यावे अशी श्रीचरणी प्रार्थना करून मी या परिचय कथनास विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमार्थ आणि प्रपंचाचं अत्यंत अवघड असं गणित सोपं करून सांगणाऱ्या आदरणीय मंदाताईंच्या प्रवचनापूर्वी मी सौ आर्या कुलकर्णींना अशी विनंती करतो की त्यांनी मंदाताईंना पुष्पहार घालून स्वागत करावं आणि त्यानंतर आदरणीय मंदाताईंच्या प्रवचनाला आपण आदरणीय मंदाताई आपल्या प्रवचनाला प्रारंभ करतील अशी मी त्यांना विनंती. श्रीराम. आय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री क्षेत्र साखरखेरडा येथील संत सद्गुरु परमपूज्य प्रल्हाद महाराज यांच्या श्रीचरणांना वंदन. भगवान रामराय श्री हनुमंत यांना वंदन. सकल स्थानीय देवतांना वंदन. सकल संत सत्पुरुष वेदमूर्ती वेदोनारायण अग्निनारायण याही सर्वांच्या श्रीचरणांना वंदन. आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन. आणि आता उपलब्ध वेळासाठी श्री समर्थांना त्यांच्या पूर्ण स्मरणार्थ आपण त्यांचे चिंतन करून वंदन करू. त्याला प्रारंभ करते. प्रवचन सेवा आहे. आधारभूत काहीतरी एखादा अभंग श्लोक असावा. समर्थांचाच एक अभंग म्हणते आणि प्रारंभ करते. आम्ही वस्ती केली रामी आस्था नाही देहधामी. आम्ही वस्ती केली रामी आस्था नाही देहधामी.
देह दीर्घकाल राहो अथवा शीघ्र काळी जावो. देह दीर्घकाळी राहो अथवा शीघ्र काळी जावो, आम्ही वस्ती केली रामी. देहास होवो उत्तम भोग अथवा जडोत दुःख रोग. देहास होवो उत्तम भोग अथवा जडोत दुःख रोग, आम्ही वस्ती केली रामी. रामी रामदास म्हणे, रामापाशी काय उणे. रामी रामदास म्हणे, रामापाशी काय उणे. आम्ही वस्ती केली रामी, आस्था नाही देहधामी. समर्थ बोलतायत, अभंगातून बोलतायत. त्यांच्या त्या बोलण्याचा थोडासा परिचय करून घेऊ आणि त्यांच्या आयुष्यातील उत्तर चरित्राचा विचार प्रारंभ करू. सर्वात लोकांना देह प्राप्त झाले आहेत. पंचभूतांनी बनलेले हे देह सर्व जिवंत प्राण्यांना आहेत, माणसालाही आहेत आणि जिवंत प्राण्यांना सुद्धा ते आहेत. सर्वजण म्हणजे सर्वांचे जीव देहात राहतात. जीवाला राहण्याचं घर म्हणजेच हा देह आहे. जीव चैतन्य रूप आहे आणि शरीर जड आहे. शरीराला तसं काही समजतच नाही, पण ह्या शरीराशी फारच संपर्कात निकटची जवळीक असलेला हा जीव शरीराच्या दुःखाला किंवा सुखाला स्वतःचं दुःख आणि सुख समजू लागला. शेजारी शेजारी 2 घरं राहतात, माणसं आहेत शेजारात. शेजारच्या घरी जरी काही तकलीफ निर्माण झाली तरी आपल्याला त्रास होतो. जवळीकेचा तो परिणाम आहे. शेजारच्या घरी उत्सव आहे, विवाहादी काही कार्यक्रम आहेत, त्यांच्या घरीत आनंद चालू आहे, आपल्यालाही शेजारच्या आनंदात सहभागी होऊन आनंद होतोच. शेजारच्यांची सुखदुःखे जशी आपल्याला जाणवतात आणि त्याच्यात आपण सहभागी होऊन आपणही सुखी वा दुःखी होतो, अगदी असंच आहे. ह्या जीवाच्या शेजारी देह आहे. देह आणि जीव फारच जवळजवळ आहेत. परिणाम असा झाला की देहाला जर काही त्रास झाला तर जीव समजतो तो मलाच होतो आहे. देहाला तो कळत नाही, कारण तो जड आहे. जड शरीराला काहीच समजत नाही आणि शेजार असल्या कारणाने जीव समजतो मलाच त्रास होतो आहे आणि आयुष्यभर थोडासा सुखीन फार दुःखी असा हा जीव राहतो. ह्या जीवाने म्हणजे आपण सुखदुःख पावणाऱ्या ह्या देहात वस्ती केली आहे, याच्यात राहतो आणि म्हणून त्याचे सगळे भोग जीव स्वतःचे भोग समजतो. साधू सत्पुरुषांना असे देहाच्या पीडा किंवा देहाची सुखे स्वतःची आहेत असं वाटतच नाही, कारण ते देहापासून वेगळे राहतात. देहाशी संबंध जोडला म्हणजेच त्रास आहे. तो संबंध या सर्व सत्पुरुषांनी नामाच्या भरावर, अभ्यासाच्या भरवशावर, ज्ञानाच्या साह्याने तोडून टाकलाय. तो संबंध ते ठेवीत नाहीत. जसं आपल्याला थोडा थोडा हा संबंध तोडता येतो, पण तो ज्ञानाच्या अभ्यासाने आपण करीत नाही. आपण रोज गाढ झोपी जातो. सुषुप्ती त्या झोपेला म्हणतात. गाढ झोपेमध्ये आपण हे शरीर, स्थूल शरीर सोडलेलं असतंय. ह्या देहामध्ये जीव नसतो तेव्हा, आणि म्हणून
जागा असेपर्यंत ह्या देहाचं डोकं दुखत असतंय, फोड ठणकत असतोय, पोटाचा काही त्रास असतो. पण त्या सुषुप्तीमध्ये पोट दुखत नाही, डोकं दुखत नाही, फोड ठणकत नाही. आपले पोरं बाळ काही आजारी आहेत कळत नाही, ते आनंदाने उड्या मारतात, समजत नाही. आपला मोठा सत्कार झाला होता हे आठवत नाही. सुखही नाही दुःखही नाही. सुषुप्तीमध्ये ह्या देहाचा संबंध सुटतो आपला, आणि म्हणून ह्या देहाला होणारी सुखे आणि दुःखे आपल्याला कळतच नाहीत. जाग आल्यावर पुन्हा आपण ह्या देहाच्या शेजारात येतो आणि त्या देहाच्या सुखदुःखांनी आपण सुखी दुःखी होत राहतो. असाच थोडासा शास्त्रार्थ आहे, जरा लक्षात ठेवू. आपल्याला रोजच देहापासून वेगळं होता येतं. ज्यांनी अभ्यास केला, ज्याला रामरायाची कृपा प्राप्त झाली, ज्याला सद्गुरूंचा प्रसाद मिळाला, जो विचारी आहे तो जागेपणी याचा संबंध सोडतो. आपण अज्ञानी, आपला फक्त झोपेत संबंध तुटतो, आणि ज्ञानी लोक जागेपणी संबंध तोडतात. आणि मग सुषुप्तीत तर सगळेच सुखी, तसे तेही सुखी. अभ्यासाने जागृतीत ते सुखी, आपण दुःखी. संतांचा आणि आपला एवढाच फरक आहे. सुषुप्तीमध्ये जसा देहाचा विसर आणि फक्त चैतन्याचा आनंद असतो, तसा अखंड आयुष्यभर 24ही तास सत्पुरुष आनंदातच असतात. शरीराला पीडा झालेल्याही कळत नाही, आणि शरीराचे सत्कार झाले आणि खूपच काही सुखाच्या गोष्टी मिळाल्या तर त्याची ते नोंद घेत नाही. आम्हाला कोणी चांगली उंची वस्त्रे दिली तर फारच बरं वाटतं, आम्ही मिरवतो लागलीच. तसं तिथे नाही होत. या शरीरावर खूप अलंकार घालावे असं आम्हाला वाटतं, त्यांना नाही वाटत. लोकांनी आपला सन्मान सत्कार करावा असं त्यांना नाही वाटत. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे एवढं धोरण धरून ते जागृतीत जगतात. आयुष्यभर असा आनंदाने काळ काढतात. सुषुप्तीमध्ये आपण कुठे असतो, आणि संत सुषुप्ती जागृती दोन्ही वेळा कुठे राहतात, त्याचं वर्णन सांगताना समर्थ म्हणतायत, आम्ही वस्ती केली रामी. आम्ही रामस्वरूपी राहतो. रामाच्या स्वरूपाच्या ठिकाणी फक्त सुखच आहे, आनंदाशिवाय तिथे दुसरं काहीही नाही. आणि म्हणून आता या देहाची आम्हाला काही काळजी नाही. याच्या सुखदुःखाचे भोग आहेत ते देह पाहत बसल, भोगील. प्रारब्धाप्रमाणे आहेत तोवर तो भोगील. आम्ही त्या सुखदुःखा वेगळे, देहा वेगळे आम्ही आहोत. असे देहा वेगळे जे राहिले त्यांना देहाच्या काही होण्याशी काही संबंध नसतो. कारण त्यांनी आपलं स्वरूप रामस्वरूप हे एकच स्वरूप आहे अशा ज्ञानामध्ये जाऊन बैठक मांडली आहे. आम्ही वस्ती केली रामी. रामदास स्वामींना विचारा कुठे राहता. मला जर विचारलं रामदास स्वामी कुठे राहतात तर मी सांगेन सज्जनगडाला राहतात. असं जाऊन आपण रामदास स्वामींनाच विचारा आपण कुठे राहता, कुठली वस्ती आपली. आम्ही वस्ती केली रामी असंच ते उत्तर देणार. त्यांच्या वस्तीचं स्थान सुखस्वरूप आनंदस्वरूप राम हेच आहे. आणि म्हणून देहाची काही दखल आम्ही घेत नाही, काही नोंद घेत नाही.
परमपूज्य प्रल्हाद महाराजांना ज्यांनी पाहिलं असेल त्यांना लक्षात आलं असेल की त्यांचाही अनुभव रामदास स्वामी म्हणतात असाच आहे. वस्ती केली रामी, बस. आणि मग तिथे राहिल्यावर फक्त आपल्याला आनंदच मिळतो. ज्या खोलीमध्ये AC व्यवस्था लावलेली आहे त्या खोलीत राहिलं की गारवाच मिळतो. तिथे काही अशी ऊब नाही आहे. त्या ठिकाणी काही शेकतो म्हटलं तर शक्य नाही आहे, कारण त्या खोलीमध्ये पूर्ण ACचं फिटिंग आहे. खोली थंडगारच आहे. त्या खोलीत वस्ती केली की आपल्याला गारवाच मिळणार, दुसरं काहीच मिळणार नाही. काही खोल्यांमध्ये रूम हीटर लावतात, तिथे गारवा नाहीच, तिथे उष्णतेचा अनुभव आहे, ऊबच तिथे फक्त आहे. जिथे वस्ती करावी त्या जागेच्या, त्या ठिकाणाच्या स्वभावाप्रमाणे आपल्याला अनुभव चालू राहतात. वस्ती केली रामी. रामाचं स्वरूप फक्त आनंद हेच आहे, बाकीचं कोणतं स्वरूप नाही. आणि म्हणून आपण लक्षात घेऊ, संत सुखी का आहेत? स्थूल देहाशी संबंध कमी. एक राजा होता, शत्रूने त्याच्या राज्यावर हल्ला केला. राजाचंही सैन्य लढाईला पुढे आलं. 2 सैन्यांमध्ये खूप लढाई झाली. ह्या राजाच्या सेनापतीच्या पाठीमधून गोळी, बंदुकीची गोळी आत शरीरात शिरली. तो रणांगणावरच पडला, बेशुद्ध झाला. लागली, राजवैद्य आले, त्याला उचलून बाहेर नेलं, उपचार सुरू केले. तो थोड्या वेळानंतर जरा शुद्धीवर आला. सगळेजण म्हणायला लागले की याच्या शरीरातली गोळी बाहेर काढली पाहिजे तर हा वाचतो. ते राजवैद्य म्हणाले याचं ऑपरेशन करावं लागणार. गोळी ताबडतोब जर बाहेर नाही काढली तर हे वाचण्याची शक्यता नाही. राजापर्यंत बातमी गेली. सेनापती अत्यंत विश्वासाचा, फार हुशार, तसाच शूर. राजा म्हणाला काही करून सेनापतीला वाचवा. आणि वैद्य म्हणतायत ऑपरेशन करून गोळीच काढणे याच्याशिवाय मार्ग नाही. मग करा ऑपरेशन. हा थोडा थोडा शुद्धीवर आला होता. तो म्हणाला गोळीमुळे ज्या वेदना होत आहेत त्या मी सहन करतो, पण माझं ऑपरेशन करू नका. मला ते शरीर कापणे बिलकुल सहन होणार नाही, त्यापेक्षा गोळीचं दुःख सहन करतो. तो तयारच होईना. राजा म्हणतो आता कसं काय करायचं. पण राजाला एक माहिती मिळाली होती. माहिती राजाला, राजाने वैद्याला सांगितलं तुम्ही ऑपरेशनची सगळी तयारी करून ठेवा आणि सायंकाळी 6 ते 6:30 ह्या अर्ध्या तासात ऑपरेशन करा. तेव्हा काय होणार आहे, त्यावेळेला तो रोजच ध्यान करतो. तो रणांगणात असला तरी तिथे त्या अर्ध्या तासात त्याचं ध्यानच असते. तो आजारी असो, चांगला असो, युद्ध करीत असो, घरातल्या संसारातल्या काही कामात असो, 6-6:30 ही त्याच्या ध्यानाची वेळ आहे. तो आता खूप दुखण्यात आहे, फार कष्ट आहेत त्याला चालू, तरी तो ध्यान करीलच. आणि त्यांनी ध्यान सुरू केलं म्हणजे ताबडतोब ऑपरेशन करून टाका. मग त्याला ॲनेस्थेशिया ध्यानात कसा द्यायचा, जरूर नाही देण्याची. कोणत्याही ॲनेस्थेशियापेक्षा ध्यान सुपर आहे. नाही, काही गरज नाही त्याची. सगळी तयारी करून ठेवली. 6 वाजायची वेळ झाली. त्यांनी विचारलं मला काही समजत नाही, मग इथे खूप आतमध्ये आहे,
बाहेरच्या उजेडावरूनही अंदाज नाही. मला सांगावं किती वाजलेत. लोक म्हणतात की आता 6 वाजत आले. त्याचं कण्हं बंद झालं, शांत मुद्रा, डोळे झाकून घेतलेले आहेत. आडवा निजलाय, पाठीवर निजता येत नाही, तो कानोडा निजलेला आहे. आणि त्याचं ध्यान सुरू झालं. 5-7 मिनिट जाऊ दिले आणि ऑपरेशन करून त्याची ती गोळी काढून घेतली. तो ओरडला नाही, रडला नाही, त्याला काही कळालं पण नाही. राजाला निरोप दिला की त्याचं ऑपरेशन झालं, यशस्वी झालं. तो अजून ध्यानातच आहे. काही वेळाने ध्यान त्याचं उघडलं तर पाठीला काही फडकं बिडकं बांधून ठेवल्याचं कळलं त्याला. हे काय केलं? ऑपरेशन करून तुमच्या पाठीतली गोळी काढली आहे. काढली. हो. तो ध्यानात गेला आणि त्याचा ह्या देहाशी संबंधच सुटला. आणि म्हणून जोपर्यंत देहाशी संबंध आहे तो माझा देह असा संबंध असतो आणि मी देह असाही संबंध असतो. या दोनपैकी कोणताही अहंकार काम करतो त्यावेळेला देहाची सुखदुःखे होतात. आणि म्हणून कुठेतरी तर राहावंच लागेल. अमरावतीत राहा की साखरखेर्ड्यात राहा, कोणतं तरी तर गावात राहणं आहे, कोण्या तरी अरण्यात राहणं आहे, कोणत्या तरी रस्त्यावर राहणं आहे, मैदानात राहणं आहे, कुठेतरी तर राहणेच आहे. मग सुखाच्या जागेवर का न राहा? समर्थ म्हणतात आम्ही वस्ती केली रामी. म्हणून देहाची काही आस्था, काही दयामाया देहाबद्दलची काही उरलीच नाही आता. म्हणून हा देह चिरकाल राहो. मार्कंडेयासारखे आम्ही काही कल्प आयुष्याचे का होईना, हो. आणि आत्ता ताबडतोब देहपात होणार असेल तरी काय बिघडतं? यात राहायचंच नाहीये. हे गाव सोडलंय आपण. मग ते गाव बुडालं काय आणि जळालं काय, आता काय त्याच्याशी घेणं देणं आहे? आणि त्या गावामध्ये त्याला स्मार्ट सिटी बनवलं तरी काय फरक पडतो? आता काही गावाशी आपलं घेणं देणंच उरलं नाही. याप्रमाणे आम्ही वस्ती केली रामी, म्हणून आम्हाला मरण्याची भीती उरली नाही. देहासह हो उत्तम भोग. चंदनाच्या उट्या लावतायत अंगाला, कोणी हातपाय दाबून देत आहे, कोणी फुलाचे हार गळ्यात घालतंय, कोणी मिष्टान्नाचं भोजन देत आहे. असे उत्तम भोग चाललेत. किंवा खूपच दुर्धर रोग झाले तरी काही फरक पडत नाही, कारण आमची वस्तीच इथे नाही. संपलं का? उत्तम भोग होवत वा दुःख रोग होवत, आम्ही तिकडे आहोत. तिथे काय चाललंय तेवढंच आम्हाला कळतं आणि तिथे फक्त आनंदच चाललाय. म्हणून वस्ती केली रामी ही सुखाची व्यवस्था. रामाच्या इथे इतकं आहे का? हो, थंडी वाजली तर ब्लँकेट आहे का रामाच्या तिथे? आहे. गरमी झाली तर पंखे आहेत का? हो, आहेत. भूक लागली तर खायला काही आहे का? आहे. झोप आली तर पांघरून अंथरूण आहे. TV पाहावा वाटला तर आहे. कोणाशी फोनवर बोलायचं तर तिथे मोबाईल पण आहे, सगळं आहे. रामी रामदास म्हणे रामापाशी काय उणे, तिथे काही कमीच नाही. आपल्याला हे मोबाईल, TV, एखादं सिरियल, एखादा देखावा, एखादं खाद्यपेय याच्या साह्याने आनंद होतो. झोपेमध्ये यातलं काही असतं का? हो, गाढ झोपेमध्ये TV आहे का? मोबाईल आहे का? कोणाचा फोन आपल्याला येतो का? कोणी भेटतो काय? यातलं काहीच होत नाही.
पण आनंद खूपच असतो, कारण सुषुप्तीमधली वस्ती ह्या देहात नसते, या गावातच नसते. आणि म्हणून आनंदातल्या वस्तीत आनंदाचा अनुभव, असं आनंदरूप रामस्वरूप आहे. त्या आनंद स्वरूप रामामध्ये दुःख होण्याला कारणच नाही, सगळं सुखाचाच सगळं समारंभ आहे. रामापाशी काही उणे नाही. ब्लँकेटाची ऊब अंथरूण रामस्वरूपी आहे. आईस्क्रीमचा थंडावा तिथे आहे. सगळा सन्मान, सुखाची जेवढी साधने आहेत, या साधनांच्या शिवाय तिथे सुख असणे अशी व्यवस्था आहे. कोणत्याही संताला जाऊन भेटा, कोणत्याही संतांचं चरित्र वाचा, सगळ्यांची वस्ती रामस्वरूपी आहे. अशी समर्थ रामदासांची वस्ती रामस्वरूपी आहे. अभंग त्यांचाच आहे, एवढं लक्षात ठेवू. आणि समर्थांच्या उत्तर चरित्राचा विचार आपण प्रारंभ करू. कारण हा स्थूल देह सोडण्याचा तो विधी आहे सगळा. आता इथून पुढे त्यांनी स्थूल देह कसा सोडला, तसं होताना त्यांना किती व्यथा झाली, ते किती आनंदात होते, त्यांनी काय केलं असेल त्यावेळी, एवढं जरा शिकून घ्यायचं आहे आपल्याला. हे एकदा ऐकून ठेवायचं आहे. त्यांच्या चरित्राशी असा परिचय करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला आपल्या आनंदाची व्यवस्था करणे सोपं जाईल. समर्थ रामदास स्वामी यांचा एकूण कार्यकाल आहे तेवढे मी याच्यातून वाचून दाखवते आपणाला.